नमस्कार. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आमदार विनय कोरेंची साथ नेमकी कुणाला, हा प्रश्न आता चर्चेचा बनलाय. नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम. एकेकाळी कोल्हापूर महापालिकेत दबदबा असणाऱ्या जनस्वराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी दशकाहून अधिक काळानंतर कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात अचानक उडी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. विनय कोरे हे भाजपचे मित्रपक्ष म्हणून ओळखले जातात. असं असताना महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर भूमिका मांडताना त्यांनी अनेकांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी विशेष उल्लेख केला की निवडून आलेल्या विजयी उमेदवारांची एक संघटना बांधायची, त्यातून 2 महिन्याचा 3 महिन्याचा महापौर करायचा, अशी विचित्र परिस्थिती एकेकाळी महापालिकेत होती. महापालिकेच्या एकूणच कार्यशैलीवरच त्यांनी टीका केली. त्यामुळे कोल्हापूर महापालिका निवडणुकीत त्यांची साथ कुणाला याकडे आता लक्ष लागून राहिलेलं आहे. दरम्यान कोल्हापूर महापालिकेत जनस्वराज्य पक्षाचा महापौर करण्यासाठी एकेकाळी एका नगरसेवकाला तब्बल 35 लाख रुपये दिले. ती आमची चूक होती असा गौप्यस्फोट आमदार विनय कोरे यांनी एकेकाळी केला होता. त्याच विनय कोरे यांचा जनस्वराज्य पक्ष आता पुन्हा एकदा कोल्हापूर महापालिका निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागलाय. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेसाठी जनस्वराज्य पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. पक्षाच्या वतीने महानगरपालिकेसाठी 70 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या आहेत. या मुलाखतीसाठी आलेले उमेदवार विविध पक्षातील होते. जनस्वराज्य हा महायुतीचा घटक असून सन्मानजनक जागा मिळाल्यास महायुतीतून निवडणूक लढवण्याची तयारी आमदार विनय कोरे यांनी दाखवलेली आहे. याच पार्श्वभूमीवर जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरेंनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केलेली आहे. मात्र हे सांगत असतानाच भाजप आणि शिंदे शिवसेनेतील युती ही दाबून चालली आहे. मात्र सगळ्यांना सोसणारी नाही. इथं कोणीही उठून कुठल्याही पक्षात निघाला, त्यामुळं जनतेचा नगरसेवकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचंही आमदार विनय कोरे यांनी म्हटलंय. त्यामुळे गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता कोल्हापूर महापालिकेसाठी काही उमेदवार उभे करण्याचा निर्णय जनस्वराज्य शक्ती पक्षाने घेतलाय. मात्र जनस्वराज्य पक्ष कोणाशी हातमिळवणी करून लढणार याकडे लक्ष लागून आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकाराच्या राजकारणात आमदार विनय कोरे यांचा दबदबा आहे. गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, बाजार समिती यासह सहकाराच्या इतरही राजकारणात आमदार विनय कोरे यांची भूमिका महत्वाची ठरत आलेली आहे. आता मात्र पुन्हा एकदा विनय कोरे यांनी महापालिकेसाठी रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. हे सर्व होत असतानाच त्यांनी एकेकाळी कोल्हापूर महापालिकेतील राजकारणाचा संदर्भ देत आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर टीका करण्यासही ते विसरलेले नाहीत. कोल्हापूर शहरात पक्ष राजकारणच नव्हतं असा एक काळ होता. निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संघटना बनवायची आणि आपणच महापालिका चालवायची असा एक काळ होता. असं म्हणत त्याने आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांना लक्ष केलं. 2-3 महिन्याचा महापौर व्हायचा अशा विचित्र घटना पाहायला मिळत होत्या. अशावेळी जनस्वराज्य पक्षाने त्यामध्ये बदल घडवला. सई खराडे, उदय साळुंखे यांना महापौर केले. अशा राजकीय घडामोडीही त्यांनी सांगितल्या. महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील जेव्हा एकत्र होते तेव्हा हसन मुश्रीफ आणि आम्ही एकत्र आलो आणि कोल्हापूरच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिल्याचं आमदार कोरे यांनी म्हटलं. त्यामुळं या राजकीय घडामोडीबद्दल सांगत असतानाच आमदार विनय कोरे यांनी जनस्वराज्य पक्षाचे कोल्हापूरशी असलेले राजकीय संबंध देखील स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महायुतीत घटक पक्ष असलेल्या जनस्वराज्य पक्ष कोल्हापूर महापालिकेसाठी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे. याशिवाय भाजप आणि शिंदे शिवसेनेची युतीही दाबून चालली आहे. हे सांगत असतानाच आमदार विनय कोरे महायुतीतून लढणार की एकटा चलोरेची
भूमिका घेणार काय, लवकरच स्पष्ट होईल. पाहत राहा सकलम. तुम्हाला काय वाटतं, आमदार विनय कोरे यांची येणाऱ्या काळात नेमकी भूमिका काय असणार आहे? तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.